दीपज्योतिः परं ज्योतिः दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसम्पदः द्वेषबुद्धिर्विनाशाय आत्मज्योतिः नमोऽस्तुते। आत्मज्योतिः प्रदीप्ताय ब्रह्मज्योतिः नमोऽस्तुते। ब्रह्मज्योतिः प्रदीप्ताय गुरुज्योतिः नमोऽस्तुते। दीपज्योतिः परं ज्योतिः दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसम्पदः द्वेषबुद्धिर्विनाशाय आत्मज्योतिः नमोऽस्तुते। आत्मज्योतिः प्रदीप्ताय ब्रह्मज्योतिः नमोऽस्तुते। ब्रह्मज्योतिः प्रदीप्ताय गुरुज्योतिः नमोऽस्तुते। दीपज्योतिः परं ज्योतिः दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसम्पदः द्वेषबुद्धिर्विनाशाय आत्मज्योतिः नमोऽस्तुते। आत्मज्योतिः प्रदीप्ताय ब्रह्मज्योतिः नमोऽस्तुते। ब्रह्मज्योतिः प्रदीप्ताय गुरुज्योतिः नमोऽस्तुते। दीपज्योतिः परं ज्योतिः दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसम्पदः द्वेषबुद्धिर्विनाशाय आत्मज्योतिः नमोऽस्तुते। आत्मज्योतिः प्रदीप्ताय ब्रह्मज्योतिः नमोऽस्तुते। ब्रह्मज्योतिः प्रदीप्ताय गुरुज्योतिः नमोऽस्तुते। दीपज्योतिः परं ज्योतिः दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसम्पदः द्वेषबुद्धिर्विनाशाय आत्म event, I would like to extend my heartily welcome to our Honorable Chief of the Guests, Mr. Pradeep Kadam sir, and Honorable Guest of the Honor, Mr. P.I. Mr. S. Wagwade sir. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा बुरुज जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ढासळू द्यायचा नाही यासाठी अग्निदिव्य करणारे
स्वराज्य रक्षक, स्वराज्य विस्तारक, धर्मवीर छत्रपती शंभूराजे, समतेच्या तीरावर ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे राजर्षी शाहू महात्मा फुले, समाज संचितांच्या पार्श्वभूमी वंचितांचा विचार करणारे महामानव ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेकडो वर्षापूर्वीचा श्रीमंतातला अंधकार दूर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेकराला शिक्षण हवं असतं, हा विचार ज्यांनी या मातीत मांडला त्या सर्व शिक्षण महर्षींना अभिवादन करून आज माँ जगदंबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या या ॲन्युअल डे अर्थात ॲन्युअल गॅदरिंगच्या निमित्तानं आमच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असणारे देहू रोड आणि देहूगाव बीटचे आदरणीय पोलीस उपनिरीक्षक सावंतजी वाघमारे साहेब, त्याचबरोबर आदरणीय कचरे सर, ज्यांच्या निमंत्रणामुळे या ठिकाणी मी उपस्थित आहे, त्या या शाळेच्या संस्थापिका आदरणीय संध्या कुमावत मॅडम, त्याचबरोबर आमचे मित्र संतोषजी कुमावत. विद्या हे दैवत आहे आणि विद्यादान ही तपस्या आहे असं मानून ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे सर्व अध्यापक आणि आपल्या पाल्याचं कौतुक किंवा त्यांचं गुणगान बघण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्व पालक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमात सहभागी असणारे या इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व विद्यार्थी. खरं तर या कार्यक्रमाला येण्याचं मी निमंत्रण स्वीकारलं त्याचं कारण एकच आहे, कारण या शाळेची जी थीम आहे आपले संस्कार आपली संस्कृती, म्हणून मी हा कार्यक्रम स्वीकारलेला आहे कारण त्याची आज गरज आहे. आपण सर्वजण इंद्रायणीच्या काठावर आता या निमित्तानं उपस्थित आहोत. खरं तर मला नेहमी प्रश्न पडत असतो, ज्या इंद्रायणीने तुकोबरायांचा जन्म पाहिला, ज्या इंद्रायणीने तुकोबरायांचं कर्म पाहिलं, ज्या इंद्रायणीनं तुकोबरायांचं गमन अनुभवलं, ती इंद्रायणी थांबली नाही, ती इंद्रायणी धावत राहिली, पुढे आळंदीला गेली, आपल्या गणोबरायांना समाधीच्या कवेत तिने घेतलं तरी सुद्धा ती थांबली नाही, ती पुन्हा धावत राहिली. वडू तुळापूरला त्याच इंद्रायणीनं संभाजीराजांच्या बलिदानाचा थरार अनुभवला, ती इंद्रायणी तरीही थांबली नाही, तिनं भीमा भामेच्या हातात हात घातला आणि ती इंद्रायणी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी चंद्रभागा बनून धावते आहे. पण मला वाटतं ती फक्त धावत नाही, ती फक्त वाहत नाही, ती फक्त पाणी घेऊन पुढे जात नाही, तर ती जाताना इथले संस्कार इथली संस्कृती इथले अध्यात्म घेऊन जाते आहे. आणि तोच विचार माँ जगदंबा स्कूल या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं करते आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि म्हणून मी सगळ्या पालकांचं सर्व शिक्षकांचं या संस्थेचं आणि माँ जगदंबा स्कूलचं मनापासून कौतुक करतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण सगळे पालक आणि मी सुद्धा जेव्हा शाळेत गेलो होतो ना तेव्हा मी 5वीला इंग्रजी शिकलो होतो. त्यामध्ये ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉल, ई फॉर एलिफंट शिकलो होतो. पण मी महाराष्ट्रामध्ये भाषण करायला लागलो आणि अंधेरीला 2010ला एका कार्यक्रमाला मुंबईला गेलो आणि मुंबईच्या एका पहिलीतल्या मुलाला मी म्हणालो, जरा एबीसीडी म्हणतोस का? कारण प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांनी याच देहूतून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या पाहिजे हा सांस्कृतिक मंत्री असताना नवा निर्णय घेतला आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. आणि मी 2010ला मुंबईत गेलो, एका पहिलीच्या मुलाला मी सहज म्हटलो, जरा एबीसीडी म्हणतोस का? तो मुलगा एबीसीडी म्हणतो, ए फॉर अमिताभ, बी फॉर बच्चन, सी फॉर कॉर्पोरेशन. हे त्याचं बरोबर होतं कारण तो मुंबईत शिकत होता. पण कोरोनाच्या आधी लॉकडाऊनच्या काळात 2019ला मी पुण्यातल्या एका इंग्रजी माध्यमातल्या नर्सरीतल्या मुलाला मी म्हणालो, जरा एबीसीडी म्हणतोस का? आणि त्यावेळेस तो मुलगा एबीसीडी म्हणतो, ए फॉर एअरटेल, बी फॉर ब्लूटूथ, सी फॉर चॅटिंग, डी फॉर डाउनलोडिंग, एफ फॉर फेसबुक. मला वाटलं एवढंच त्याला येतंय, म्हणून मी त्याला म्हटलं जरा पुढे डब्ल्यू. तो म्हणला डब्ल्यू फॉर वायफाय. मी त्याला म्हणालो वाय. तो म्हटला वाय फॉर युट्यूब. याचा अर्थ आमची मुलं ही आधुनिक काळामध्ये आणि संगणकाच्या युगात शिकतात, हे तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागतं. पण मी माँ जगदंबा स्कूलच्या एका दुसरीतल्या विद्यार्थ्याला काही दिवसापूर्वी सहज एबीसीडी विचारली. मुद्दा म्हणून आज सांगण्याची वेळ कधी आली नव्हती, पण आज या निमित्तानं मला मनापासून आनंद आणि अभिमान याचा होतो. त्या मुलाला मी जी एबीसीडी विचारली आणि त्यानं जी एबीसीडी म्हटली, ती एबीसीडी अशी होती, ए फॉर ॲक्युरेसी, बी फॉर ब्रेव्हिटी, सी फॉर क्लॅरिटी, डी फॉर डिसिप्लिन, ई फॉर एक्सलन्स आणि एफ फॉर फोकस. हे शिकवणारं जर इंग्लिश मीडियम स्कूल असं काम करत असेल तर मला खात्री आहे आणि मला अभिमान आहे, मला आनंद आहे की हे विद्यार्थी एक नवा यशाचा आयाम निर्माण करू शकतात. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आता छाया मॅडम असतील, ज्युवेरिया मॅडम असतील, या दोघींचं सूत्रसंचालन मी मनापासून ऐकत होतो. शिक्षण शाळा हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण ज्या शाळेतले शिक्षक कष्टाळू आहे,
ज्या शाळेच्या संस्थापिका संस्थापक विशेष लक्ष देत आहेत त्याच शाळेची मुलं प्रगती करू शकतात. आणि म्हणून प्रगतीच्या वाटेवर आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला जेव्हा आपल्याला बघायचं असतं तेव्हा योग्य शाळेत आपण मुलांना घातलंय याची खात्री आपल्याला या निमित्ताने नक्की होते. म्हणून पालक, आपण सगळे पालक आहे, पण पालकाची व्याख्या काय असं जर मी एखाद्याला विचारलं तर तो पालक मला जे अपेक्षित आहे ते सांगू शकत नाही. म्हणून पालक कोण असतो? पालक या शब्दात त्याची व्याख्या झालेली आहे. आणि पालक म्हणजे पा म्हणजे पावित्र्य जपणारा, ल म्हणजे लक्ष देणारा आणि क म्हणजे कर्म कर्तव्याची जाणीव करून देणारा हा पालक मला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि म्हणून आपल्या सगळ्या पालकांचं मी मनापासून कौतुक करतो. आज 26 जानेवारी आहे, आज प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या देशाचं नाव भारत आहे. कधीतरी विचार करून बघा, भारत जगाच्या सगळ्या देशांमध्ये सर्वात सुंदर नाव असलेला आपला देश आहे. भारत, बा म्हणजे भाष, बा म्हणजे देश, रथ म्हणजे रममाण झालेला, तेजाच्या तपस्वितेत रममाण झालेला जगातला सर्वात सुंदर देश म्हणजे आपला भारत आहे. आणि त्या भारताचे आपण नागरिक आहोत. आपली सुद्धा जबाबदारी आहे की हा तिरंगा अभिमानाने फडकत राहिला पाहिजे. या देशाला संस्काराच्या दृष्टीने जगामध्ये एक स्वतःचा वेगळा खरं तर आयाम आहे, तो टिकवण्याचं काम जर भविष्यात कोण करणार असतील तर ते आपले चिमुकले उद्याचे विद्यार्थी आणि देशाचे भावी नागरिक आहे. आणि तो नागरिक कसा खरं तर या शाळेमधून शिकला पाहिजे. म्हणून संस्कार, संस्कृती आणि वरती जर पाहिलं शिक्षण, संस्कार, सुरक्षा, देश, देश, धर्म, मला वाटतं ही संस्था ह्या महत्वाचा विचार घेऊन या देहू परिसरात काम करते आहे. म्हणून या शाळेला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्व पालकांचं मनापासून कौतुक करतो. आणि एक जाता जाता एक माझा अनुभव मुद्दा म्हणून सांगून जातो, कारण आपण सगळे पालक आहे. उद्याचं भवितव्य आपण या शाळेच्या माध्यमातून बघतो आहोत. हे बघताना आपली भूमिका काय असली पाहिजे असं मला जेव्हा वाटतं तेव्हा मी एकदा जालन्याला कार्यक्रमाला जात होतो. आणि जालन्याच्या अगोदर बदनापूर नावाचं गाव म्हणजे तालुक्याचं गाव आहे. तिथले काही पालक तिथले असू शकतात. त्या बदनापूरमध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने जात असताना मी स्टेजवरून खाली उतरत होतो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात टाकला. कोण खांद्यावर हात टाकतंय म्हणून मी असं गरकन वळून पाहिलं. तेव्हा एक व्यवस्थित वेशभूषा असलेला, सुसंस्कारित असलेला माणूस माझ्याशी काहीतरी बोलू पाहत होता. मी त्यांना विचारलं काही काम आहे का? तो म्हटला काय नाही. तुम्ही कुठून आलाय? मी त्यांना म्हटलं मी पुण्याहून आलोय. तो म्हटला तुम्ही कुठे जाणार आहे? मी त्याला म्हटलं मी जिकडून आलोय तिकडेच जाणार आहे, पुण्याला जातोय. त्यानं परत तिसरा प्रश्न विचारला, तुम्ही कोणत्या रस्त्याने जाणार आहे? मला मात्र त्यांचे प्रश्न ऐकून जरा थोडंसं वेगळं वाटलं. म्हणून मी विचारलं तुमच्या कामाचं बोला. मी त्या रस्त्याने आलोय, त्याच रस्त्याने पुण्याकडे जाणार आहे. त्यावेळेस तो माणूस सांगतो माझं घर याच रस्त्यावर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, आपण घरी या आणि घोडभर चहा घेऊन जा. मी त्या आग्रह लक्षात घेतला. त्या माणसाला माझ्या गाडीत घेतलं आणि खरोखर 2 मिनिटाच्या अंतरावर त्याचं घर होतं. मी घराच्या जवळ गेलो आणि घराच्या जवळ उतरल्यानंतर पाहिलं घराचा रंग कोणता आहे, घरावर झेंडा कोणता आहे. माणूस असल्यामुळं ही जाणीव आणि उत्सुकता असणं हे सहज शक्य आहे. पण मी घरात घुसलो आणि त्यांच्या सोफ्यावर जाऊन बसलो. त्यावेळेस चहा बनवण्याचं काम जरा सुरू झालं. मला असं वाटलं तो माणूस, त्याची बायको आणि तो 7-8 वर्षाचा एक मुलगा त्या हॉलमध्ये धावत आला. हे तिघच या घरात राहत असले पाहिजे. तेवढ्यात 3-4 वर्षाची मुलगी धावत आली. मला वाटलं या घरात 4 माणसं राहतात. तो माणूस, त्याची बायको, त्याचा चिमणा, तो मुलगा आणि ती मुलगी. पण तेवढ्यात हॉलमधून कोपऱ्यात मी पाहिलं एक दरवाजा दिसला आणि दरवाजातून माझी नजर आत गेली. आत गेल्यावर मी एक 70 वर्षाची वृद्ध स्त्री पाहिली, जिच्या अंगाचा थरकाप चालू होता, मान डुलत होती, हात थरथरत होते. माझ्या लक्षात आलं या घरात 4 नाही 5 माणसं राहतात. तेवढ्यात चहाला, कपातला चहा मी बशीत ओतला आणि बशीत तोंडाला लावणार तोच माझी नजर पुन्हा त्या कोपऱ्याच्या दरवाजातून त्या खोलीत गेली. माझ्या हातात कप बशी होती, त्या वृद्ध स्त्रीच्या हातात कप बशी होती, पण काहीतरी फरक जाणवत होता. तो मी शोधत होतो, मला उत्तर मिळत नव्हतं. तेवढ्यात त्या माणसानं माझ्याकडे पाहिलं, हसला आणि म्हणाला, सर मला माहिती आहे तुम्ही काय विचार करत आहात. खरोखर मी विचार करत होतो, पण काय विचार करतोय हे त्या माणसाला कसं कळालं. म्हणून मी त्यांना म्हटलं काय विचार करतोय सांगा तरी. त्यावेळेस त्या माणसानं सांगितलं, तुम्ही माझ्या आईच्या हातातली कपबशी आणि तुमच्या हातातली कपबशी यातला फरक शोधताय. आज देहूत असो, महाराष्ट्रात असो, माझ्या मुलाची शाळा आणि दुसऱ्या मुलाची शेजारची शाळा ही कशी आहे हा फरक आपण करत असतो. मला वाटतं फरक करताना हा विचार जर त्याच्या पाठीशी असला तर तुम्हाला एक गोष्ट यातून नक्की जाणवेल. मी त्या माणसाला असं म्हणालो
की काय फरक आहे सांगा तरी. त्यावेळेस तो माणूस सांगत होता, माझ्या आईचं वय झालंय, तिच्या हातातली कपबशी ही लाकडाची आहे आणि तुमच्या हातातली कपबशी ही चिनी मातीची आहे. मी शिक्षक, त्याचबरोबर प्राध्यापक आणि आणखी प्राचार्य असल्यामुळं पुढचा प्रश्न विचारला, हा फरक का? त्यावेळेस त्या माणसानं सांगितलं, गेल्या वर्षभरामध्ये माझ्या आईचे आणि माझ्या बायकोचे 15 ते 20 वेळा भांडणं झाली. त्याचं कारण कपबशा पडायच्या, फुटायच्या. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही काय केलं? तर म्हटलं, काय नाही, मी बाजारात गेलो, एक सुतार गाठला, लाकडाची कपबशी बनवून आणली, आता पडली तरी फुटत नाही, घरातली भांडणं मिटली, मला फार आनंद झाला. जय हिंद, जय भारत. Thank you, sir. Thank you for sharing your. उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे प्राध्यापक आणि वक्ते आदरणीय प्रदीप कदम सर, या संस्थेचे प्राचार्य आदरणीय संध्या कुमावत मॅडम, तसेच या सर्व पालक वर्ग, आज मा जगदंबा स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन दिन आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्साह दिसून येतोय. खरं तर एखाद्या वक्त्याने बोलल्यानंतर एक पोलीस काय बोलू शकतो, कारण पोलीस आणि माईक यांचा फारसा संबंध येत नाही. तरी पण मला राहावंसं वाटलं नाही, म्हणलं 2 शब्द आपण व्यक्त व्हावं म्हणून या ठिकाणी थांबलोय. या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे विद्यार्थी पालक यांना मी एवढंच सांगू इच्छितो, या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, कारण हा दिवस हा तुमच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा एन्जॉय करण्याचा दिवस आहे, तुमच्या आनंदाचा दिवस आहे. आणि या ठिकाणी आम्ही येऊन तुमचा वेळ घेणं हे उचित वाटत नाही, त्यामुळे मी 2 शब्द फक्त या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सरांनी मगाशी सांगितलं की त्यांनी या कार्यक्रमासाठी जे काही विनंती त्यांची मान्य केली शाळेची, की नीतिमूल्यांचं शिक्षण ज्यावेळेस शाळेमधून आपल्याला घडेल त्यावेळेस त्या सर्व गोष्टी थांबल्या जातील. अन्यथा कितीही कायदे करा, नियम बनवा, त्या गोष्टी नंतरच्या आहेत, परंतु मुलांना प्राथमिकरित्या स्कूलमधून तुम्हाला नीतिमूल्यांचं शिक्षण देणं ही खूप काळाची गरज आहे आणि ती अपेक्षित आहे. आम्ही कॉलेज प्रमुख पाहुणे किंवा असं उद्देश करण्यासाठी कोणी यायचं, तर आम्ही पण त्यावेळेस विचार करायचो की कधी आता एकदाच संपते आणि आमचा कार्यक्रम सुरू होईल. तशी उत्सुकता लागलीच असेल कदाचित, परंतु मला फक्त 2 गोष्टी यासाठीच बोलाव्याशा वाटल्या की ज्यावेळेस आम्ही पण कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस एक प्राध्यापक सरांनी, आमच्या मस्के सरांनी त्या ठिकाणी 2 ओळी आम्हाला सांगितल्या होत्या. ज्यावेळेस मी अशाच पद्धतीने तुमच्यासारख्या खाली बसून होतो त्यावेळेस मलाही असं वाटायचं की एक दिवस आपण कथानक व्याकरण समझे तो सुरभित छंद हो जाए, कथानक व्याकरण समझे तो सुरभित छंद हो जाए, हमारे देश में फिर से सुखद मतरंग हो जाए, मेरे मालिक मेरे दाता मैं तुझसे मांगता इतना, मेरे मालिक मेरे दाता मैं तुझसे मांगता इतना, युवा पीढ़ी समझ कर कर विवेकानंद हो जाए, युवा पीढ़ी संभल कर कर विवेकानंद हो जाए. अशाच पद्धतीने आपण विवेकानंद असतील, स्वामी विवेकानंद असतील किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील